पवारांनी नाव न घेता नाना पटोलेंना मिळालेल्या मताधिक्यावरून नानांची खिल्ली उडवली आहे। त्याला नाना पटोलेंनी तोडीस तोड उत्तर दिलंय। एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड तुम्हाला 1 लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना, बरं 96,000। आता मला 1.25 लाखाचं मताधिक्य मिळालं, प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं। आता बघा, ह्या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे। कोण 1000 मतांनी निवडून येतो, कोण 1 लाखांनी येतो निवडून। तुम्ही याचं कसं 208 नी येतो, 208 नी येतो, 208। लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा। जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे। गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे? मुख्यमंत्र्याला दिलंय। आता तुम्हाला तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले। काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले। मला यांनी सांगितलं 208। मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना, उपमुख्यमंत्र्यांना। 1 नंबरचा उपमुख्यमंत्री आणि 2 नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल। तुम्ही 2 उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील, त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात। पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली। अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो, तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात।